चाल ये बाई आशा ये. अरे विनोद म्हटलं त्या बॅग आपल्या गाडीतल्या बॅगा काढून घेजो बरं. हा काढून घेजो बॅगा गाडीतल्या. हलगर्जीपणा नको करजो. ते लेकराचे कपडे आहेत ना त्याच्यात. हो हो, तुम्ही अंदर जा, मी काढतो, बॅगा काढतो. ते कुठं गेली रे वैशाली? तिथे फोन नव्हता केला का तू आम्ही येऊन राहिलो म्हणून? हो फोन केला होता मी तिला, अंदर असेल ते. वैशाली वैशाली. वहिनी आतमध्ये ताडगीट काढतच नाही तर मग ओढ्यासाठी. दादा तू काय कर, बॅगा घेऊन ये गाडीतल्या. वहिनी येतीनच बाहेर. हो येतेस ते, बाहेर येतेस ते, तुम्ही बॅग आणतो. अव कुठं गेली हो हे? काय ना आशा काहीच नाही, फुलं नाही काही नाही. मी म्हटलं तयारी गिरी करून ठेवी नाही. तिला पहिले फोन लाव विनोदले म्हटलं. हां मस्त स्वागत करीन म्हटलं लेकराचं. काहीच तयारी नाही केली. एकटी होती की दिवसभर घरी. एखादी आपल्या अंगणातलीच फुलं तोडतीन टाकून तिथे रस्त्यात. किती चांगलं वाटलं असतं तेवढ्यानं. आई जाऊ दे, आता वहिनी एकट्या होत्या, एवढं मोठं घरदार आहे, कामं पुरले नाही होत एकट्या बाईच्यानं. आपणही समजून घेतलं पाहिजे. तेवढ्यासाठी काय भांडण करतं का आता? काही म्हणू की नको, जाऊ दे आता. नाही मी काहीच म्हणत नाही. अशीच करते ते कामचोरपणा, अशीच करते आशा. वैशाली. अरे आले का ताई? या 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 ना आतमध्ये. अहो काय या 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 करून राहिली? आता लई खाली हात आली. काही तयारी नाही करून ठेवली, काही नाही. तुला माहित होतं ना आम्ही येऊन राहिलो? तुला विनोदनं फोन केला होता ना? हो मला फोन केला होता त्यांना येऊन राहिलं म्हणून. कायची तयारी? हो तुला एवढंही समजत नाही का? नवीन जीव घरात आला म्हणजे काही स्वागत करा, काही फुलं गिलं टाका म्हणून. काही ताट घेऊन ओवाळा, काही त्याच्या अंगावरून पोळीचा कुटका पाणी ओवाळा, एवढंही समजत नाही तुला? अरे हो पोळीचा कुटका न पाणी काय माझ्या लक्षातच नाही राहिलं. पण ती कसं मी पुढे नव्हते केलं, रात्री खिचडी टाकली होती त्याच्यानं पोळी नाही. आताही नाही केली का ते पोळी? रात्री केली नाही, आताही केली नाही. 2 वाजता आलं, 2 वाजले ना आम्हाला यायला. आता काय खाल्लं मग तुम्ही सासऱ्याला सुनीनं? आता ते बाबा गावात जेवण होतं कोणाकडे तरी, तिकडे गेले आणि मला रात्री खिचडी उरली ती खाऊन घेतली मी. पोळी नाहीच आहे. मग काय फक्त पाणी ओवाळून टाकू काय? राहू द्या वहिनी, नाही तर नाही, राहू द्या, काही हरकत नाही. राहू द्या, काहीच नका करू. चला चला घरात. धन्य आहे व माय, धन्य आहे बाप्पा. जाय माय, ताटा आण, त्या दिवा लावून आण, लगे कुंकू आण, अक्षदान, आणि ते कुंकू लावा आशाली. बाळाला काही लावू नको. आणि ओवाळ आणि चला मग जायला घरात. नवीन जीव आहे ना. हो का? असं करू काय? बरं. हां बोला वहिनी बोला. भाऊ पोचला ना? हो बाई पोचले तुमचे भाऊ. पोचले भाऊ तुमचे. हो दादा पोचले. काय बापा काय खाऊन पाठवलं तुमच्या भावाले? संध्याकाळी आता झाली तरी जेवण नाही करून राहिले. एवढे जेवले का तुमचे दादा तुमच्या घरी? असं काय पकवान केलं होते बहिणीवर भावासाठी? बाई वहिनी मला काय टोमणे मारून राहिली काय? दाराला उपस्थित गेला माझ्या घरून. वहिनी बहुतेक मला टोमनाच मारून राहिली, उलट बोलून राहिली वहिनी. वहिनी काहून दादा जेवला नाही का आल्यापासून घरी? नाही तुमचे दादा तर घरी आता आले. आता म्हटलं काय स्वयंपाक करू तर म्हणत काही कर. मग खिचडी टाकली तर म्हणतात मला भूकच नाही आहे. हो काय भूक नाही? हो काय वहिनी असं जबरदस्ती जेव घाला ना. मग जबरदस्ती जेव घाला नाही म्हणतात ना. तर जबरदस्ती काय जेव घालू? काय त्यांच्या तोंडात घास भरू का काय? असं नाही म्हणते काय? बरं. बाकी वहिनी तुमची कशी काय तब्येत? माझी छान आहे, मस्त. तुम्ही चांगला मजेत आहे ना? तुमच्या भावाला विचारू राहिली तुमची बहीण कशी आहे. तुमचा भाऊ लवकर बोलतच नाही. हो वहिनी मी मजेत आहे, सगळं मस्त आहे. या ना एखाद्या दिवशी दादासोबत तुम्ही बी. हो येईल ना, येईल. हो येईल. हां ठीक आहे मग आहे ना. ठेवते मग. हो वहिनी ठेवा. काय माय भाऊ जेवलाच नाही आज. ताटच लागली जेवायची. इथं जेवला नाही, बुडीनं कटकट केली. त्याचं हे सगळं पाहूनच पोट भरलं. घरी गेल्यावर काय सांगीन बायकोले? का बहीणच्या घरून पैसे आलो? काय सांगीन काय बायकोले? खरंच नाही बोलाय समजदार आहे. पण बहिणीच्या घरी भाऊ उपाशी रायला सांगते नारीले शिरा तुपाचा भाजला माझ्या ताईनं शिरा तुपाचा भाजला. जानकी काय झालं? तू कोण रडून राहिली? काही नाही रडून नव्हती राहिली हो. जानकी तू रडून राहिली होती. गेला का तुझा भाऊ? गेला? कधी गेला? थांबलाही नाही माझ्यासाठी. तू दादाला की नाही काम होतं अर्जंट म्हणून दादा लवकर गेला.
हो काय असं असं म्हणून नाही थांबला नाही असं जेवण करून गेला असेल ना मग तुझा भाऊ. जेवण नाही, उपाशीच गेला माझा भाऊ, उपाशीच गेला. बोलण्यानंच पोट भरलं म्हटलं माझ्या भावाचं. आता बाईनं ते समोर एवढी बडबड केली, उपाशीच गेला माझा भाऊ. काय आई एवढी बोलली आई तुझ्या भावाले. थांब जरा आई आई. अहो राहू द्या काही म्हणू नका, काही म्हणू नका, राहू द्या. त्या घरी बी नाही येत वाटते. राहू द्या, काही नका म्हणू. अजून त्या म्हणतील की हाल्या नवऱ्याचे कान भरले आणि माझ्या संग दिवसभर भांडतील. त्याचा स्वभाव तसा आहे, तुम्हाला तर माहित आहे. तुम्हाला माहिती शपथ आहे, काही म्हणू नका द्यायली. तसं नाही जानकी, पण तुझ्या भाऊ राखी बांधायला आला होता, उपाशी गेला. मी बी माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. अशीच वागली कधी सासू माझ्यासोबत? अशीच वागली काय? किती चांगली वागली. किती मला नांदा लावत थांबून जाय किती प्रेमानं वागली. असं कोणी भावाला अपेक्षा असते आपल्या बहिणीच्या घरची. आईने बरोबर नाही केलं जानकी. मला आईने विचारायला लागेलच ना. माहिती आहे मला तुम्ही सारखं म्हणसान, पण त्याला उलट लागते ना. त्यानंतर त्या भांडण करतील माझ्या संग. राहू द्या, मला शांतता पाहिजे. राहू द्या जानकी. असं म्हटलं कसं चालीन? हा, मला माहिती आहे तू लय समजदार आहेस तू. पण आईला ती चुकी समजली पाहिजे ना जानकी. तुला दुःखी झाली किंवा मनले दुःखी झालं. जाता का तुझ्या भावाच्या घरी? तू जाता का राहता का 2-3 दिवस? नाही हो, आता कुठे जाऊ मी? आता गोल्याची शाळा आहे. आता नाही जाईन मी कधी. जाऊ दे, करतो मी सांगा. बाईचं कसं काय? बाई चांगल्या मजेत आहे. हो, तिचं काय पाहा लागते व तिचं मजेत आहे सगळं. तिनं दही दूध आणि लगेच सोनपापडचा डब्बा पाठवलं गोल्यासाठी. त्यातलं काढून थैलीतलं खराब होईन अजून. कसं काय? नाही म्हटलं तर दिले, पण ते मला भाषेसाठी देतो म्हणे. काढून घेजो. हा, मी आलोच मग, चक्कर मारून आलोच बाहेरून. हो म्हटलं हे पा, काही म्हणताना जाणार का बरं आता बाईले? नाही ना व, काही नाही म्हणत मी. ते थैलीतलं काढून घे, जाऊ दे. हो बापा, नाही तर अजून कुठे भांडणारे धंदे. झोपला काय हो बाई तू? हा, बाबू झोपला? नाही बाबा, पाहून राहिला ना, टुकू पाहून राहिला. रुद्राश, रुद्राश, आजोबा आले. आजोबा आजोबानं पाहिलंच नव्हतं आहे की बाबा? तुम्ही दवाखान्यातच पाहिलं होतं ना फक्त? हो बाई, मी दवाखान्यातच पाहिलं होतं, त्यापासून नाही पाहिलं मी. पाय रुद्राश, आजोबा काय म्हणतात? आजोबाशी गप्पा मारता मस्त. हो, आजोबाले मस्त गप्पा मारता येतात. दे आजोबाच्या मांडीवर दे. अरे लय लहान आहे ना तो, मला घेता आलं पाहिजे. हा, लयच लहान आहे ना. येते घेता येते. नाताला घेता येते, कोणाला घेता येते? तुम्हाला नाताला घेता आलं पाहिजे. दे हो मांडीवर दे. अरे लेक, कुठं आला तू? आबाच्या घरी आला काय? आबाच्या घरी आला. लय मस्त आहे गड्या पोरग. अशा ना, तू लय मस्त आहे. हो, लय साजरा आहे तो, मस्त आहे. अशा खिचडीची बसेल आहेस बाई. जाय आता खोलीत त्याला घेऊन जाय, रांग टाक. थांब ना आई, बसतो ना. आणि रांग टाक नको करू बरं. मला झाला आता 1.5 महिना झाला, आता एवढं काही नाही आहे. पाय कशी आहे तर, तुला आराम करायसाठी आणला आम्ही इथं. तुला बसासाठी नाही आणलं, गप्पा मारासाठी नाही आणलं तुले. राहू दे, बसू दे म्हणा माया आईले. आजी बसू दे म्हणा, घडीभर आबाबाशी बोलू दे म्हणा, मग झोपास लागते. बाबूले आता काही कार्यक्रम करावं लागेल. बाबूले लोक येतील पाहायला, काही छोटासा कार्यक्रम करावं लागेल काही ना काही त्या निमित्तानं. आता काय कार्यक्रम करता? झालं आता, बारसं झालं, सगळं झालं. आता काय करता? आता वाढदिवस झाला, लय टाइम आहे बाबा. जावळं करून टाकू आपण. नाही हो, जावडं त्याच्या घरी असते, आपल्या घरी नसते काही. जावडं त्याच्या घरी करतील जावडं. मग काही ना करावं लागेल आपल्याला. सोयरे धायरे पाहायला येतील म्हणजे. पाहू आता, जो आला त्याला जीव घालत जाऊ. स्पेशल कार्यक्रम कुठे करता हो या खट्ट्या? लोक आले पेचात पडता. स्पेशल कार्यक्रम केला म्हणजे लोकायले मग पेच पडते, न्यास लागते काही भांड, न्यास लागते काही भांड. ती ऐकले ऐके नाही. मग जो आज जसं आला तसं मग त्याला जेवण खावणं करत जा. तसं बिना जेवायचं नका पाठवत जाऊ. हो, ते तर आहेच म्हणा. आपण जेवण करूनच पाठवतो, बिना जेवायचं कायले पाठवू? आई, आम्ही थोडं बाहेर जाऊ येतोच. खिचडी लावलेली आहे मी. आता कुठे निघाली तू? या टायमाला कुठे निघाली संध्याकाळची? आता ते माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे ना, त्याच्यासोबत गिफ्ट आणते म्हटलं त्यासाठी, म्हणून जात आहे मी. मग स्वयंपाक काय केला? खिचडी लावली ना, खिचडी लावली छान मस्त. तुरी डाळी खिचडी लावली, त्याला पण चालते. सांग आता, वली बायाची नाही ते खिचडी चालते काय हो वैशाली? ना तुला एवढंही समजत नाही काय? खिचडी कशी काय खाणार आहे ती? त्यात शिजवर आहे. मग काय होते एखाद्या वेळेस खाल्ली आई तर? मला अर्जंट जावं लागते ना. आई येतोच ना, आम्ही बातच येतो. आम्ही अर्ध्या 1 घंट्यात येऊन जातो. अर्ध्या 1 घंट्यात? वहिनी जा तुम्ही, जा, काही हरकत नाही. जा तुम्ही, जा. तुमच्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे का? अच्छा, जा मग जा. पाहून घेईन मी काय करायचं. जा तुम्ही, जा. थँक्यू ताई. चला हो, लेट होते आपल्याला. चला बरं पटकन, पाऊस वगैरे येऊन जाईल मग.
हो चल. पाहिलं आशाच्या बाबा कशी करते, पाहिलं अशीच करून राहिली. आता खिचडी टाकून गेली. मैत्रीच्या पोरीचा वाढदिवसाचा लगे गिफ्ट आणतो म्हणते. घरी बायातून आपली ननद आहे का काय आहे, काही कामं करा. आता द्या आशाला चालते काय. चालली गेली, पाहिलं की नाही. आता खिचडी खाते का बायातील बाई, अशीच करते आशा. इथे लग्न झालं अशीच करते. खिचडी टाकली की चालली, खिचडी टाकली की चालली. स्वयंपाकाच्या नावानं उभी बोंब. आई जाऊ दे ना, काय तू नेऊन टोकत राहतं व. जाऊ दे जाऊ दे, काही नको टाकू माझ्यासाठी पोळी गिळी, खिचडीच खाऊन घेईन मी. काय होते एखाद्या वक्ती खाल्ली तर. नाही व माय, मी टाकतो त्यासाठी 2 पोळ्या आणि लगे दूध आहे, दूध पोळी खाऊन घेजो. लेकराची भूक होती काय इले काय आहे, अशीच करते आम्हाला बी. आम्हाला तर बस सकाळची पोळी असली की देऊन देते, बस खिचडी टाकली की चालली. मग हिंडायले पाहिजे इले. तू बैल चालत जा मांग मांग, काहीच नाही बोलत तो. आई जाऊ दे ना व, जाऊ दे. तू टाक मग. तू टाक. सुनबाईने टाकली तू टाक. नांदीला गेले पुरते का बाई व, नांदी लागत राहते. हे जाऊ दे, म्हटल्याने जास्त करतात, काही नको म्हणू. जाऊ दे, तू टाक. 2 पोळ्या टाक, मासट टाक बरे, एखादी भाकर. माझी भूक नाही होत गड्या खिचडीनं. पण त्या पोरीला काय म्हणतो सुनीले आपण. काय म्हणू शकतो मी तुले, तिले म्हणू का मी. मग करतो माहिती आहे. मग तुमची भूक नाही होत. त्या वर्षाला बसायला पुरते काय, उपाशी मारते ते माणसं घरातली. मी टाकतो भाकर टाकतो, तुम्हाला एक मला एक, आणि मिले 2 पोळ्या टाकतो. आपण खिचडी ते खाते, आता खाते, सकाळी टाकते खाते, फोडणी देऊ आपण दोघं खाते खिचडी ते. जाऊ दे.